हाय, हॅलो, नमस्कार. चला तर आज असा मस्त सुटसुटीत भाकरीचा भात बनवायचा बरं का. खूप मोकळा होतो, झटपट होतो. अर्धी वाटी भगर, एक बटाटा घेतला, 2-3 चमचे दही, हिरवी मिरची घ्यायची, मिक्सरला बारीक करायची. भगर स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. भकरीमध्ये खूप घाण पाणी निघतं, खडे पण असतात, त्याच्यामुळे भगर स्वच्छ अशी धुवून घ्यायची. आपल्याला भगर धुतल्याच्या नंतर भाजायची वगैरे काही नाही, डायरेक्ट व्हायची आहे. कढई ठेवायची, त्याच्यामध्ये तूप किंवा शेंगदाणा तेल घालायचं. कढई छान तापते, तेल तापलं की जिरी घालायची. तुम्ही हिरव्या मिरचीतही जिरी वाटू शकता किंवा तेलातही घालू शकता. जिरी छान तडतडली की त्याच्यामध्ये बटाटा घालायचा. छान बटाटा बारीक गॅसवरही आपल्याला शिजून द्यायचा आहे. मीठ घालायचं. तुम्ही ते उकडलेला बटाटाही घालू शकता, पण कच्चा बटाटा असा तेलात परतल्यानं खूप छान भात होतो खायला. नक्की ट्राय करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. 5-10 मिनटं वाफ घ्यायची. वाफेवर बटाटा लगेच शिजतो. मध्ये मध्ये चेक करायचं, नाहीतर खाली करपू शकतो. बारीक गॅसवर छान बटाटा आपल्याला ते शिजवून द्यायचा आहे. थोडासा कच्चा होता म्हणून परत 5-1 मिनटं ठेवलं. छान बटाटा इथे आपला परतून झालेला आहे, बघू शकता. उलथणीच्या साहाय्याने पाहायचं. बटाटा छान शिजलेला आहे. हिरवी मिरची जी बारीक केलेली आहे ती घालायची. तिखट तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे कमी जास्त करू शकता. थोडासा भात तिखटच छान वाटतो. आमटी करायचा, कारण शेंगदाण्याची आमटी करायचा कंटाळा असेल तर असा भात नक्की करा. झटपट होतो, खायला खूप छान लागतो. 2 चमचे दही घालायचं इथे. दह्याने खूप छान टेस्ट येते आणि खूप मोकळा सुटसुटीत भात होतो हा. छान आपल्याला इथे दही घातल्यावर लगेच परतायचं, नाही तर दही इथे फुटतं. जी भगर आपण धुवून ठेवलेली होती ती इथे घालायची आहे. सगळं मिक्स करायचं आपल्याला. बारीकच गॅस ठेवायचा, मोठा गॅस बिलकुल करायचा नाही आहे. थोडीशी बटाट्यात आणि हिरव्या मिरचीमध्ये भगर परतली ना, मग आहे ना आपल्याला इथे आधी भाजायची गरज पडत नाही. 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घातला. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नका घालू, पण खूप छान लागतो. अख्खे शेंगदाणेही घालू शकता, तो पण भात खूप छान लागतो. पाणी मी इथे अर्धी वाटीच घातलेलं, अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं पाणी घातलं, खूप पाणी घातलेलं नाही. तुमच्या भगरवर आहे, भगर कशी आहे त्याला तसं पाणी लागतं. त्याच्यामुळे मी अर्धी वाटी आणि थोडंसं वरती पाणी घातलेलं आहे आणि बारीक गॅस ठेवायचा. मीठ घालायचं चवीप्रमाणे. मी आधीही मीठ घातलं होतं, आत्ता थोडंसं मीठ घातलेलं आहे. बारीक गॅसवर आपल्याला इथे भात शिजवून द्यायचा आहे. छान इथे सगळं मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्याच्यानंतर आणि 5-1 मिनटं थोडासा लो टू मिडियम गॅसवर भात शिजाई ठेवायचा. बघू शकता 5-10 मिनटांनी मी झाकण काढलं. अजून ह्याच्यामध्ये पाणी थोडंसं आहे, त्याच्यामुळे आणखीन 5-1 मिनटं ठेवणार आहे. भात पूर्ण हलवून घ्यायचा. पाणी वगैरे इथे काही घालायचं नाही, एकदाच पाणी घालायचं भाताला. 5-10 मिनटांनी पाहायचं, भात आपला एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे. खूप छान झाला होता भात. प्रत्येक असा भगरीचा दाणा वेगळा झाला होता, एवढा सुटसुटीत भात झाला होता. छान भात होतो. अशा पद्धतीने केला तर गॅस बंद ठेवायचा, 5-1 मिनटं झाकण ठेवायचं. बघू शकता 5 मिनटांनी एकदम मोकळा सुटसुटीत, चिकट बिलकुल झालं नाही. पाणी सारखं ओतायचं नाही, सारखा भात हलवायचा नाही. हलवला की तो चिकट होतो भकरीचा भात आणि भकरीच्या भाताला पाणी हे खूप लागत नाही. जशी भगर असेल तसं तुमचं ह्याच्यावर आहे, पाण्यावर आहे. लिंबू घ्यायचं, दह्याबरोबर तर खूप छान लागतो. तसाही तो खूपच छान लागतो. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा. मी तुम्हाला दाखवते एक बघा, किती मोकळा सुटसुटीत झालेला आहे. चला तर मग बाय.